पंकजा मुंडेंनी आता स्टेटमेंट फिरवलेलं आहे। बीडमध्ये जरांगे पाटील यांच्या मर्जीशिवाय राजकारणात जम बसवणं कठीण झालंय, हे मात्र मुंडेंना कळून चुकलं। भुजबळांनी पंकजा मुंडेंना विरोध दाखवला, पण पंकजा मुंडेंनी ट्रेंडच बदलला। बीडमध्ये जितकं वजन पंकजा मुंडेंचं आहे, तितकंच वजन आता जरांगे पाटील यांनी बनवलेलं आहे। आजही जरांगे पाटील यांच्या हातात चाव्या आहेत, त्यामुळे बीडचा पॅटर्न पूर्ण वेगळ्या पद्धतीने दिसतोय। पांढरा शर्ट पांढरी पॅन्ट घालून जेव्हा खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आझाद मैदानावर गेले होते, तेव्हा त्यांची पॅन्ट चिखलाने भरलेली होती। एक खासदार एवढं का करतो असा सवाल तयार व्हायला लागला आणि उत्तर आलं, कारण सोनवणे हे खासदार झालेत मनोज जरांगे पॅटर्नमुळे। बीडमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा दबदबा होता, पण मनोज जरांगे पाटील यांच्या ताकदीमुळे बजरंग बाप्पा सोनवणे खासदार झाले, हे मात्र आपल्याला मान्यच करावं लागेल। तेव्हापासून पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या नात्यात विस्तव नव्हता, पण जेव्हा मात्र पंकजा मुंडे आक्रमक व्हायला लागल्या आणि आक्रमक होताच पंकजा मुंडे म्हणाल्या उपोषण करून आरक्षण मिळत नाही, तेव्हाच मात्र हा वाद पेटला। त्यानंतर दोघांमध्ये दरी वाढतच गेली। पंकजा मुंडे आणि जरांगे पाटील हा वाद मात्र महाराष्ट्राला पाहायला मिळाला। दसरा मेळाव्यामध्ये पंकजा मुंडेंनी जातीवादाच्या राक्षसाला संपवा असं म्हटलं होतं, म्हणजे अप्रत्यक्षपणे त्यांनी जरांगे पाटील यांनाच टार्गेट केल्याचं नरेटिव्ह सेट झालं होतं। मनोज जरांगे पाटील यांनीही प्रत्युत्तर दिलं होतं, आता मराठे तुम्हाला दाखवून देतील असं जरांगे म्हणाले। त्यांना राजकारणात कधी पद मिळवायचं नाही, त्यामुळे त्यांना फरक पडत नाही, पण पंकजा मुंडेंना मात्र या वक्तव्याचा परिणाम मतदानात होऊ शकतो, हे मात्र स्पष्ट झालं होतं। महाराष्ट्राला सातत्यानं एकच प्रश्न होता, जरांगे पाटील आणि पंकजा मुंडे यांचा शेवट होणार का, म्हणजे या वादाचा अंत होणार का? तेव्हा छगन भुजबळ यांनी बीडमध्ये ओबीसींसाठी मोर्चे घेऊन ते आले होते आणि गोपीनाथ मुंडेंचे खरे वारसदार धनंजय मुंडे आहेत, या वक्तव्यामुळे पंकजा मुंडेंच्या विरोधात आणखी एक लाट तयार झाली असंच आपल्याला म्हणावं लागेल। धनंजय मुंडे यांनी सुद्धा या वक्तव्याबद्दल सभेमध्ये काहीच स्टेटमेंट दिलं नाही। पंकजा मुंडे यांना कळून चुकलं, आपण जरांगे पाटील यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे मराठा समाज नाराज झाला आहे। आता भुजबळांच्या वक्तव्यामुळे ओबीसी समाजही दूर जातोय, त्यामुळे त्यांनी जरांगे पाटील यांच्या सोबत जाऊन हाच आपला एकमेव पर्याय आहे असं त्यांना वाटत असेल आणि त्यांनी मात्र सौम्य भाषा वापरली। पंकजा मुंडे म्हणतात, माझा कोणावर राग नाही, मी कोणत्याही समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात काम करत नाही, फक्त ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिलं पाहिजे असं मात्र पंकजा मुंडे म्हणायला लागल्या। मी जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलले नाही, माझा भाषणाचा विपर्यास केला गेला असं देखील मुंडेंनी सांगितलं। जर माझ्या मतदारसंघात जरांगे पाटील उपोषण करत असतील तर पालकमंत्री म्हणून भेट द्यायला मी तयार होते असं देखील त्या म्हणाल्या। पंकजा मुंडेंनी हेही स्पष्ट केलं, माझ्या जातीचा असला तरी चुकीच्या भूमिकेला पाठिंबा नाही। मित्रांनो, त्यामुळे पंकजा मुंडे आता जरांगे पाटील यांना समोर करत आहे का, की त्यांचा आसरा घेत आहे असा देखील सवाल उपस्थित करावा लागेल। याच दरम्यान जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडेंना डिचवलं, ओबीसींचं आरक्षणही जुने दाखले तपासून दिलं गेलं आहे, म्हणजेच तुम्हीही गुलामगिरीतील आरक्षण वापरता का असा सवाल आणि प्रश्नचिन्ह जरांगे पाटलांनी उपस्थित केलं आणि याच वक्तव्यामुळे समाजात आणखीन तणाव निर्माण झाला। आता प्रश्न असा आहे, पंकजा मुंडेंनी जुळून घेण्याची भाषा का केली? त्यांना बीडचं संपूर्ण नेतृत्व हवं आहे का, की जरांगे पाटील या वादाला समीकरणात कसा प्रतिसाद देतात हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। छगन भुजबळ ओबीसी समाजाचं सेपरेट नेतृत्व तयार करत आहे का, आणि त्याचा फायदा तोटा पंकजा मुंडेंना कसा होईल हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। मित्रांनो, खरंच नेतृत्व हे कोणाचं योग्य वाटतंय, पंकजा मुंडेंचं की छगन भुजबळ? कमेंटमध्ये नक्की प्रतिक्रिया द्या आणि या वादाचा शेवट आता कसा होईल हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। तुम्हाला यांच्याबद्दल काय वाटतंय कमेंटमध्ये प्रतिक्रिया द्या आणि अशाच माहितीपूर्ण विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।